चोरवाटा आहेत त्याही चोरवाटा बंद करण्याकरता अधिक उपयोगी ठरू शकतो. खरंय. चैतन्यजी, मला असं वाटतं की केंद्र सरकारवरती म्हणजे तो अधिकारपणे आणि जबाबदारी सुद्धा आहे की ऑनलाईन जे सामाजिक खेळ आहेत ते नेमके ओळखायचे, त्यांचं वर्गीकरण करायचं, त्यांची नोंदणी करायची, याचे अधिकार हे केंद्राला दिलेले आहेत. तर त्याच्यामुळे मनोरंजन कौशल्य विकास असेल किंवा डिजिटल साक्षरतेमध्ये सामाजिक खेळांची जी सकारात्मक भूमिका आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा काही अतिशय चांगल्या गोष्टी होऊ शकतील. तर हे पाठबळ देणं तांत्रिकदृष्ट्या कसं शक्य होऊ शकेल आणि सरकार आणि खाजगी क्षेत्र हे नेमके एकत्र येऊन हे काम कसं करू शकतील? सर ह्याच्यात एक जी खूप चांगली गोष्ट आहे बिलमध्ये की देर इज ऑफिशियल प्रमोशन आणि रेकग्निशन ऑफ ई स्पोर्ट्स. सो हे खूप महत्वाचं आहे कारण जगभर ई स्पोर्ट्स ही खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि ऑनलाईन ऑफिशियल ई स्पोर्ट्स रेकग्निशन आले की आपण ऑफिशियल लीग्स असू शकतात, जसे तुमचं IPL असतं किंवा जसे दुसरे लीग्स असतात तसे ई स्पोर्ट्सचे लीग्स असतात. सो विथ ऑफिशियल रेकग्निशन ते लीग्स तुम्ही रेकग्नाइज करू शकता. त्याच्या दी एंटायर इकॉनॉमी दॅट सिट्स अंडरनीथ इट ती सगळी वाढते. ब्रँड व्हॅल्यू वाढतो. जसं IPL हॅज मेड इंडिया, IPL मुळे इंडिया आय मीन इज वन ऑफ द बेस्ट काय हार्बिंगर्स आणि ऑलमोस्ट वी ओन ग्लोबल क्रिकेट. सो हे जे आहे ते ई स्पोर्ट्समध्ये कसं होईल, हाऊ कॅन आपली जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमुळे कसं आपण ई स्पोर्ट्स वी कॅन लीड ग्लोबल ई स्पोर्ट्स. सो हे पण खूप महत्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या बिलनी फायदा होणार आहे. एज्युकेशनल गेम्स कसे प्रमोट करायचे, एज्युकेशनल गेम्स कसे एनहॅन्स करायचे, सगळं मेन स्ट्रीम मध्ये गेमिंग कसं आणायचं, त्याच्यात पण ह्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या पण या बिलमध्ये आहेत. सो येस, थोडे 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 चेंजेस पाहिजेत रूल्समध्ये, इम्प्लिमेंटेशनमध्ये वगैरे वगैरे. पण दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे की सगळं प्रमोशन जे आहे ते पण झालं पाहिजे. सो हे इंडस्ट्री आणि सरकारचं जॉईंट एफर्ट लागणार आहे. हे इट कॅनॉट हॅपन ओनली वन वे. आणि जे रेग्युलेशन आहे इट शुड बी मोर मॅनेजमेंट रादर दॅन गोइंग डाऊन द रूट ऑफ बॅन. सो जेवढं मॅनेज करू शकतो, जेवढे रूल्स बनवू शकतो, जेवढे मॅक्सिमम लोकांना ऑफिशियल ऑनलाईन लीगल गेमिंगच्या छत्रछायाखाली आणू शकतो तेवढं इंडस्ट्रीला फायदा होणार आहे. खरं. तुम्ही आताच IPLचं